आम्ही जवळपास 3 दशकांपूर्वी बनवला, आजही त्यावर एकही खड्डा नाहीये। पण कोट्यवधी रुपये खर्च करून नुकताच तयार झालेला रस्ता हा पावसात खराब झाला तर प्रश्न कुणाला विचारायचा? नितीन गडकरींच्या या वक्तव्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। कारण यावेळी गडकरींनी थेट विरोधकांवर टीका केली नाहीये, तर सत्तेत असलेल्या सरकारच्या काळात तयार झालेल्या मिसिंग लिंक या कामावरच अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे गडकरींनी सरकारला एकंदरीत पहिल्यांदाच घरचा आहेर दिला आहे का? त्यांच्या या एका वक्तव्याने सरकारची पुन्हा एकदा कोंडी होताना दिसते। ते नेमकं काय म्हणालेत, याआधी देखील त्यांनी सरकारवर आणि सरकारी यंत्रणेच्या कामाच्या पद्धतीवर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे का? सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सगळ्यात आधी सध्याच्या वादाचा मुद्दा समजून घेऊयात। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। खोपोली एक्झिट ते कुसगाव लोणावळा या भागाला जोडणारा हा नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील जुन्या घाट मार्गाचा त्रास हा कमी होणार, अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आणि प्रवासाच्या वेळेत जवळपास 30 मिनिटांची बचत होणार अशी अपेक्षा होती। हा मार्ग 1 मे 2026 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा फायदा होणार होता। या प्रकल्पाची खासियत म्हणजे मोठे बोगदे, पूल आणि घाटातील अवघड भागाला टाळून तयार केलेला एक आधुनिक असा मार्ग। या प्रकल्पाची खासियत म्हणजे मोठे बोगदे, पूल आणि घाटातील अवघड भागाला टाळून तयार केलेला एक आधुनिक असा मार्ग। या प्रकल्पासाठी सुमारे 6,695 कोटी रुपये खर्च झाल्याचे वृत्त आहे। म्हणजेच हा काही साधा सुद्धा रस्ता नाहीये, तर हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला एक महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाकडून नागरिकांच्या अपेक्षाही तितक्याच मोठ्या होत्या। पण उद्घाटनाला अवघे काही आठवडे झाले आणि पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बोगदा क्रमांक 2 बाहेरच्या भागात दरड कोसळली गेली आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। काही काळासाठी वाहतूक जुन्या मार्गावर वळवावी लागली। त्याआधी या मार्गावर काही ठिकाणी खड्ड्यांसारखे खराब झालेले भागही दिसून आले होते आणि हे आपण सोशल मीडियावर देखील व्हिडिओज व्हायरल झालेले पाहिलेच असतील। MSRDCने संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे आदेश दिले गेले आणि तो रस्ता दुरुस्तीत करण्यात आला। आता इथेच नितीन गडकरींची एंट्री होते। मुंबईतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलताना गडकरींनी आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली आहे। रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत बोलताना त्यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं त्यांनी उदाहरण दिलं। या ठिकाणी ते असं म्हणाले की त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे तयार केला आणि आजही त्या रस्त्यावर खड्डे नाहीयेत। उलट राज्य सरकारच्या अखत्यारीतील एखाद्या रस्त्यावर खड्डे किंवा काही समस्या निर्माण झाली की त्याचा संबंध हा सोशल मीडियावर आपल्याशी जोडला जातो, अशी खंतही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। त्यानंतर त्यांनी मिसिंग लिंकचा उल्लेख करत सांगितलं की त्यांच्या काळात वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे हा रस्ता करता आला नव्हता त्यांना। आता राज्य सरकारने तो तयार केला आहे, मात्र त्यावर दरड कोसळल्यानंतरही सोशल मीडियावर आपल्यालाच टार्गेट करण्यात येतंय असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। त्यांच्या या वक्तव्यातून ज्या कामाची जबाबदारी ही ज्या सरकारची आहे त्याची जबाबदारी ही त्याच सरकारने घ्यायला हवी असं दिसून आलं। आणखीन एक महत्त्वाची इकडे गोष्ट म्हणजे गडकरींनी सोशल मीडियाच्या भूमिकेवरही भाष्य केलं। त्यांच्या मते आज सोशल मीडिया हा केवळ टीका करण्यासाठी नाहीये, तर रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो। एखाद्या रस्त्यावर खड्डा पडला, एखाद्या ठिकाणी पाणी साचलं गेलं किंवा एखाद्या कामात काही गडबड झाली तर नागरिक त्याचा व्हिडिओ काढून लगेच सोशल मीडियावर अपलोड करतात। त्यामुळे संबंधित यंत्रणेला समस्या पटकन ही समजून येते। खरं पाहिलं गेलं तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण हजारो कोटींच्या प्रकल्पांची तपासणी ही फक्त कागदावर होऊन उपयोग नाहीये, तर रस्ता तपासणाऱ्या सामान्य माणसाचा अनुभवही तितकाच महत्त्वाचा आहे। पण आता मुख्य प्रश्न इकडे असा आहे की गडकरींचा हा सरकारला घरचा आहेर देण्याचा पहिलाच प्रकार आहे का?
तर नाही. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे याआधी देखील 2024 मध्ये पाहायला मिळालं, ते म्हणजे मुंबई पुणे आणि पुणे नगर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवर गडकरींनी राज्य सरकारला थेट इशारा दिला होता. हे रस्ते राज्य सरकारच्या जबाबदारीचे असताना खड्ड्यांसाठी आपल्याला शिव्या खाव्या लागत आहेत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. पुढील 3 महिन्यांमध्ये खड्डे बुजवले नाहीत तर हे रस्ते राज्य सरकारकडून काढून घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. म्हणजेच रस्त्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा गडकरींसाठी आजचा नाहीये, याआधी देखील त्यांनी या विषयावर सत्तेतील लोकांना जाब विचारताना ते दिसले आहेत. यानंतर 2024 मध्ये आणखीन एक मोठा मुद्दा समोर आला होता, जेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना गडकरींनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत परखड असं मत व्यक्त केलं होतं. समुद्राजवळच्या भागात गंजरोधक म्हणजेच गंज न लागणाऱ्या साहित्याचा वापर महत्वाचा आहे आणि त्या पुतळ्यात स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर ते कोसळलं नसतं असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचीही जोरदार अशी चर्चा झाली आणि सत्तेत असलेल्या सरकारमधील नेत्यानेच कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केल्याचं चित्र निर्माण होऊ लागलं. इतकंच नाही तर 2024 मध्ये आणखीन एकदा जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक परिणामांवरतीही गडकरींनी आपली चिंताही व्यक्त केली होती. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे इतर क्षेत्रातील सबसिडीसाठी पैसे कमी पडत असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं. गुंतवणूकदारांना सरकारकडून सबसिडी वेळेवर मिळेल की नाही याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. म्हणजेच हा फक्त रस्त्यांचा विषय नाहीये, तर सरकारच्या धोरणांमुळे उद्योग, विकास कामं किंवा आर्थिक नियोजनावर परिणाम होतोय असं वाटलं तर गडकरी हे तेव्हाही आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसून आले. आणि 2025 मध्ये तर गडकरींच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली होती. ते म्हणजे नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी सरकारी यंत्रणेच्या कामाच्या पद्धतीवर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. सरकारच्या कामकाजावर अतिशय कडक शब्दात त्यांनी टीका केली होती. ते असं म्हटलं होते की काम करण्यापेक्षा अडथळे जास्त निर्माण होतात अशा अर्थाची त्यांची भूमिका होती. या वक्तव्यातही सरकारला घरचा आहेर देण्याचं चित्र त्यांच्या या बोलण्यात दिसून आलं. म्हणून आजच्या मिसिंग लिंकच्या वक्तव्याकडे गडकरींच्या बोलण्याची एक वेगळी शैली पाहायला मिळाली. ते अनेकदा पक्ष कोणता, सरकार कोणाचं यापेक्षा कामाची गुणवत्ता काय आहे हे महत्वाचं मांडताना दिसून आले. त्यांच्या मते रस्ता बांधला म्हणजे काम संपलं असं नाहीये, तो रस्ता अनेक वर्ष चांगला टिकला पाहिजे. हजारो कोटी रुपये खर्च करून एखादा प्रकल्प हा उभा केला आणि काही महिन्यातच त्याच्यावर प्रश्न निर्माण झाले तर सामान्य नागरिक साहजिकच विचारणार की पैसा कुणाचा, काम कुणाचं आणि जबाबदारी ही नेमकी कुणाची. मिसिंग लिंकच्या बाबतीतही हाच मुद्दा आहे. दरड कोसळण्यामागे मुसळधार पाऊस आणि नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं MSRDC कडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केवळ दरड कोसळली म्हणून संपूर्ण प्रकल्प हा निकृष्ट आहे असं निष्कर्ष लगेच काढणं योग्य ठरत नाही. पण दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रकल्पात पावसाळ्यात अशा घटना घडल्या तर त्याची कारणं काय आहेत? सुरक्षेची व्यवस्था पुरेशी होती का? पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला जात होता का? आणि महत्वाचं म्हणजे रस्ता तयार करताना भविष्यातील पावसाचा विचार किती केला आहे हे प्रश्न विचारले जाणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण नैसर्गिक आपत्ती आली म्हणून प्रत्येक प्रश्न संपत नाही. त्या आपत्तीसाठी बांधकाम किती तयार होतं हा देखील इकडे महत्वाचा प्रश्न असतो. गडकरींच्या या वक्तव्याचा आणखीन एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे त्यांनी आपल्या काळातील मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं उदाहरण दिलं होतं. या ठिकाणी हा एक्सप्रेसवे 2000 सालापासून वाहतुकीसाठी वापरत आहे आणि आजही तो महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे असं गडकरी स्वतः या प्रकल्पाशी जोडलेले होते. आणि त्यामुळे या रस्त्याचा उल्लेख करून त्यांनी एक प्रकारे कामाची गुणवत्ता ही किती काळ नेमकी टिकली पाहिजे हा मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यामागचा संदेश असा आहे की फक्त उद्घाटन मोठं करून चालत नाही, तर प्रकल्प किती वर्ष चांगला टिकतो हे शेवटी महत्वाचं असतं. आता यामुळे फडणवीस सरकार समोरही एक राजकीय आणि प्रशासकीय प्रश्न उभा राहतो. जसं की आपण पाहिलं की मिसिंग लिंक हा राज्य सरकारच्या काळातील एक महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचं उद्घाटन मोठ्या अपेक्षेने झालं. नागरिकांना देखील वेळ वाचणार, प्रवास अधिक सुरक्षित होणार आणि जुन्या घाटातील वाहतूक ही कमी होणार अशी आशा एकंदरीत देण्यात आली होती. त्यामुळे या प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही शंका ही निर्माण झाली तर सरकारने ती गांभीर्याने दूर करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि इथेच गडकरींच्या वक्तव्याचं हे महत्व वाढतं. कारण विरोधी पक्षातील एखादा नेता
सरकारवर टीका करतो तर त्याला राजकारण म्हटलं जातं. पण सत्ताधारी आघाडीशी संबंधित असलेला एक वरिष्ठ नेता आणि केंद्रीय मंत्री जर कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं हे कठीण होतं. आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिसिंग लिंक वरील दुरुस्ती, पावसाळ्यातील सुरक्षा, दरड कोसळण्याची कारणं आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण उद्घाटनाच्या दिवशी फीत कापणं सोपं असतं, पण 10-15 वर्षांनी तोच रस्ता चांगल्या अवस्थेत ठेवणं हे तितकंच खरी कसोटी म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आता मिसिंग लिंकवर गडकरींनी केलेलं हे वक्तव्य फक्त एक स्पष्टीकरण आहे की सरकारच्या कामाच्या गुणवत्तेबाबत दिलेला एक मोठा इशारा. कारण स्वतः नितीन गडकरी देखील 2-3 वेळा मोठे वादात सापडलेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं त्यांनी केलेलं काम म्हणजे मुंबई पुणे महामार्ग. नितीन गडकरी यांच्याकडून मुंबई पुणे एक्सप्रेसवे महामार्ग हा बांधण्यात आला, जो अजूनही बांधला गेलेला नाहीये, जो खराब झालाय रस्ता आणि अजूनही पूर्णपणे बांधला गेलेला नाहीये, ज्यामुळे लोक त्यांच्यावर अत्यंत नाराजगी दर्शवताना पाहायला मिळतात सोशल मीडियावरती. आणि दुसरं म्हणजे इथेनॉल मुद्दा. इथेनॉल ज्याच्याशी त्यांचा थेट संबंध देखील नाहीये, पण ते नेहमी इथेनॉलच्या बाजूने आपलं मत मांडताना दिसतात, इथेनॉलच्या बाजूने बोलताना दिसतात. त्यामुळे कुठेतरी ते पुन्हा एकदा लोकांच्या वादात सापडलेले आहेत. त्यामुळे सरकारला जरी घरचा आहेर नितीन गडकरी हे देत असले तरी त्यांच्या पाठी देखील अनेक आरोप हे लावले जात आहेत किंवा आरोप होताना दिसून येत आहेत. मात्र तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं? नितीन गडकरींच्या वक्तव्याबाबत काय वाटतं? नितीन गडकरींनी बांधलेले रस्ते आणि सरकारने बांधलेले रस्ते यात काय फरक जाणवला आतापर्यंत तुम्हाला? हे तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.